कडून उभे राहिल्यावर प्रचंड मताधिक्याने त्यांना आपण सगळ्यांनी विजयी केलेला हा ताजा इतिहास आपल्या समोर आहे। भारत भालके आणि भारत भालकेंनी 2019ला जसा निर्णय घेतला तसाच निर्णय पुढे व्हावा अशी आमची साधी अपेक्षा होती। काही लोकांनी आमच्या पक्षाकडे येऊन इंटरव्ह्यू देखील दिले, जसे अनिल दादांनी दिला तसा भगीरथने देखील इंटरव्ह्यू दिलेला होता। पक्षाकडे उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली, पवार साहेबांच्या समोर अर्ज पक्षाकडे केलेला होता आणि तरी देखील अचानकपणाने पक्षाचा निर्णय होण्याच्या आधी जर वेगळा निर्णय झाला, पवार साहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कुणाला इच्छा नसेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याचे काम आपण सगळ्यांनी करायचे। पवार साहेबांचा निर्णय शिरसावंद्य मानून या मतदारसंघातल्या सगळ्यांनी अनिल दादा सावंत यांना पाठिंबा दिल्यावर विजयसिंह मोहिते पाटील दादांनी देखील त्याला मान्यता दिल्यावर या मतदारसंघामध्ये अनिल दादा सावंत हे आता आपले अधिकृत उमेदवार आहेत। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मंगळवेढ्याला पाण्याचा प्रश्न होता 35 गावांचा। पहिल्यांदा एकच टीएमसी पाणी उपलब्ध झालं होतं। मी त्या खात्याचा मंत्री झाल्यावर आणखीन एक टीएमसी म्हणजे 2 टीएमसी पाणी आपण उपलब्ध करून दिलं आणि 35 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं। त्याच्या योजनेची कामं देखील चालू झाली आणि त्याची प्रगती देखील झाली। पलीकडच्या बाजूनं म्हैसाळकडून येणारं पाणी, टेंबू योजनेतनं येणारं पाणी हे कसं आपल्या दुष्काळी भागाला, या मतदारसंघातील मंगळवेढा भागाला मिळेल, सांगोल्याला मिळेल, याचं काम देखील त्या 2.5 वर्षात जेवढं झालं तेवढं इतर काळात कधी झालं नाही। आज या मंगळवेढा आणि पंढरपूर या मतदारसंघात मंगळवेढ्याला मागच्या 5 वर्षात 2.5 वर्षाचं सरकार असताना आम्ही जो न्याय दिला तो बघितला, तर पुन्हा आमचं सरकार आलं तर मंगळवेढा तालुक्यातले उर्वरित जे प्रश्न आहेत तेही सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्यानं लक्ष देऊ, ही आमची भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मतदारसंघाचे प्रश्न अनिल दादांनी भाषणात सांगितले। या ठिकाणी पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला विकास आराखडा, या भागातल्या सगळ्यांची काय भावना आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। अनेक गावात शेतीचा प्रश्न आहे, रस्त्यांची दुरावस्था आहे, बेरोजगारीचा तर प्रश्न ऐरणीवर आहे। या सगळ्यातनं मार्ग काढायचा असेल तर महाविकास आघाडी म्हणून या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मागे आपण उमेदवार उभे केले पाहिजे। हे मला मान्य आहे की 2 उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत, त्याचा अभिप्राय, त्याचं साधं वर्णन करायचं असेल तर ती मैत्रीपूर्ण लढत आहे। त्यामुळं या दोघांची निवडणूक ही आमच्यात एकमत झालं नसेल, त्यामुळं 2 उमेदवार उभे राहिलेले असले तरी अनिल दादा सावंत यांना शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आहे हे आपण विसरू नका। आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हा सगळ्यात महत्वाचं चिन्ह आपल्या सर्वांच्या समोर असावं। भारतीय जनता पक्ष म्हणून समोर जे उभे आहेत त्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्वांच्या समोर मागच्या 10 वर्षात अनेक प्रश्न उभे केले। एक म्हणजे बेरोजगार तरुणांची संख्या महाराष्ट्रात का वाढली? 21 ते 35 वर्षाच्या वयोगटामध्ये 30% बेरोजगारी आहे। याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या, देशाच्या आणि राज्याच्या धोरणात आहे असं मला वाटतं। दिसेल तो प्रकल्प गुजरातला, एकनाथ शिंदे यांनी गुजरातचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे, अशी आजची परिस्थिती महाराष्ट्राची आहे। एखादी कारखानदारी गुजरातला महाराष्ट्रात येणारी गेली तर हे तोंडातनं बरं पण काढत नाही। खासदार या महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प, 17 प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले, त्याची यादीमध्ये प्रकाशित झालेली। आमच्या महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला जातात, तो फॉक्सकॉन प्रकल्प गेला, 1.5 लाख पोरांच्या हाताला काम मिळालं असतं।
काल परवा मोदी साहेबांनी टाटा